हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनल मध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल। तर आज मी करणार आहे माझं ड्रेसिंग टेबल क्लीन बिकॉज हे खूप मेसी झालंय। सो चला तर मग लगेचच आपण माझं ड्रेसिंग टेबलला क्लीन करूया। सो अशा प्रकारे त्याची हालत झाली आहे। सो आपण त्याला आता क्लीन करूया। तर मी फटाफट सगळ्या गोष्टी इकडनं काढून घेते आणि त्याला रिकामा करते। तर अशा प्रकारे मी सगळ्या वस्तू या टेबलवर काढून घेतल्या आहेत। देन मग तर अशा प्रकारे मी सगळं साफ करून घेतलं, सगळं बाजूला काढून घेतलं। तर लगेचच आपण ते खूप छान असं लावून घेऊयात, क्लीन करूयात अगोदर अँड देन लगेचच आपण सुरुवात करूयात। देन आपण खूप छान ऑर्गनाइज करूयात। सो लेट्स गो। सगळ्यात आधी आपण हे बकेट ठेवूया। ह्याच्यामध्ये अशा गोष्टी आहेत ज्या मला नेहमी यूज नाही होत, पण कधी कधी मी शोधत असते तर त्या मग मी ह्यात ठेवते, म्हणजे त्या मला लगेचच सापडतात। सो आणि हे बकेट आहे त्यामुळे आतलं बाहेरचं काही दिसत नाही, मेसी दिसत नाही डायरेक्ट। देन हा अशा प्रकारचा एक बॉक्स ठेवलाय ज्याच्यामध्ये मला इमर्जन्सी गोष्टी म्हणजे ज्या फटाफट किंवा रोज किंवा लागतच असतात त्या गोष्टी मी ह्यात ठेवते। आणि जी स्ट्रेटिंग मशीन मी यूज करते स्ट्रेट करण्यासाठी, सो त्यामध्ये पण मी अशा इमर्जन्सी गोष्टी ठेवते ज्या मला नेहमी यूज करायला लागतात, किंवा इमर्जन्सीसाठी बँडेज, लिप बाम अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मी ह्यात ठेवत असते। लिपस्टिक्स ज्या मला नेहमी लागत असतात आधीमध्ये, आणि ह्याच्यामध्ये असतात माझ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या मला क्वचितच लागत असतात पण लागत असतात। सो मग मी त्या ह्यात ठेवते। त्यात एक कुंकू, जे माझे मेकअपचे एक्स्ट्राचे प्रोडक्ट्स मी घेऊन ठेवते ते प्रोडक्ट्स मी इकडे ठेवत असते। स्प्रे एक्स्ट्रा असतात, आय लॅशेस एक्स्ट्रा असतात, माझ्याकडे स्पंज एक्स्ट्रा असतात आणि मी लेन्सेस पण एक्स्ट्रा ठेवते। आणि हे जे सोल्युशन आहे हे मी आत्ताच परचेस केलंय मॅमच्या शॉपमधनं, म्हणजे ह्या सोल्युशन मध्ये मी माझे लेन्सेस यूज केलेले पुन्हा यूज करू शकते। सो हे सोल्युशन त्याच्यासाठी खूप बेस्ट आहे। सो म्हणून मी ते पण परचेस केलं की मला पर्सनल यूज होऊ शकतं। सो दॅट्स वाय तर हे पण मी एक ठेवते माझ्यासोबत। फाउंडेशन पण मी एक्स्ट्रा ठेवत असते, जे फाउंडेशन मला माहिती आहे की माझ्याकडनं खूप जास्त संपतं, सो मग मी ते पण एक्स्ट्रा ठेवत असते। आणि हा स्प्रे असतो माझ्याकडे नेहमी माझ्या ड्रेसिंग टेबल मध्ये असतो बिकॉज त्याचा इकडेच यूज असतो। मी घरीच येऊन ब्रश क्लीन करत असते तर ह्याचा उपयोग मला ब्रश क्लीन करण्यासाठी होतो आणि मी ह्याच्यावर व्हिडिओ बनवलेली बट पोस्ट नाही केली आहे। पण हे जे ब्रश क्लीन्झर आहे खूप छान आहे, खूप सुंदर आहे, म्हणजे त्याने खूप छान ब्रश क्लीन होतात, म्हणजे इन्स्टंट क्लीन होतात। सो तुम्ही पण तुमच्या व्हॅनिटीमध्ये हे ऍड करू शकता। आणि अशा प्रकारे मी क्लिप आणि युपिन्सचे पॅकेट्स पण एक्स्ट्रा ठेवत असते। आणि माझ्याकडे हे बेबी ऑइल असते, मी मेकअप क्लीन करण्यासाठी यूज करते। सनस्क्रीन असते, मॉइश्चरायझर असतं जे मी पर्सनल यूज करते, ते माझ्या ड्रेसिंग टेबल मध्ये असतं। ते मी हे वाले शिल्सचे वेट टिश्यूज यूज करते, तुम्ही बघू शकता। आणि ह्यामध्ये माझ्या एक्सटर्नल गोष्टी आहेत ज्या मला कधी कधी यूज होतात। ही एक ट्रॉफी जी मॅमकडे मला मिळाली होती, सो मी इकडे ठेवते तिला। आणि ह्याच्यामध्ये माझे सगळे जुने फोटोज, खूप सारे फोटोज आहेत त्यात माझे, तर मी घेताना मी ऑर्डरसाठी केलेले ना तेव्हा त्यांनी त्या ज्या मॅम होत्या ना त्यांनी मला हे गिफ्ट दिलं। हे त्यांचं कॅलेंडर आहे, त्यामध्ये त्यांनी स्वतः काढले पूर्ण चित्र जे मी मला दाखवते। खूप सुंदर आर्ट केलंय जे त्यांनी स्वतः काढलंय बायकचे। खूप सुंदर सुंदर आर्ट काढलेत, मला सगळे शो करणार आहे। आणि जे आपण असं हँगरला लावून ठेवू शकतो। त्यांचा QR कोड पण दिलाय, जर कोणाला परचेस करायचं असेल इट मीन्स तर करू शकता। अशा प्रकारे त्या खूप सुंदर आर्ट करतात। हे त्यांचं थँक्यू मॅम, तुम्ही मला हे दिलं, मला खूप छान वाटलं। अशा प्रकारे माझा ड्रेसिंग टेबल ऑर्गनाइज झालाय। सो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांग। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच बेल आयकॉन पण नक्की प्रेस करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय बाय।